नक्की पोहोचतोय. बोलो येशू मसीह की जय. आमेन. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज प्रभूच्या पवित्र वचनांवरती आपण सगळे मनन करणार आहोत आणि यावेळेस काही वचनं आपण वाचणार आहोत. निर्गम 12वा अध्याय आणि 29 पासून 32 पर्यंत वचन आपण वाचूया. निर्गम 12, 29 पासून 32 पर्यंत. मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वस्त्र परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे व गुरेढोरे घेऊन चालते व्हा आणि मलाही आशीर्वाद द्या. प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. प्रार्थना करतो स्वर्गीय देवा, आज तुझ्या वचनाच्या सखोल अर्थाने प्रभू आमची मन आज उत्स्फूर्त कर आणि प्रभू तुझ्या वचनाचं रिव्हिलेशन आम्हाला प्राप्त होऊ दे. स्पर्श कर, आशीर्वादित कर, आमच्याशी बोल प्रभू आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो की तू आज आमच्या मध्ये नक्की आहेस. प्रभू तू आमच्याशी बोल, तुझं बोलणं आम्हाला कळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या उत्तर दे. आमेन. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसीज मध्ये आपण हेच लोकांना वारंवार सांगत आहोत आणि जेवढे जगातले पाळक वर्ग आहेत, मग फक्त आता आपलं स्कूल ऑफ प्रॉफेसीच्या द्वारे नाही, पण जेवढे देवाचे सेवक आहेत त्यांच्या सुवार्तेचा आता मुख्य जो टप्पा आहे तो म्हणजे प्रभूचं दुसरं आगमन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं दुसरं आगमन अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे. प्रभू कुठल्याही क्षणी मेघारूढ होऊन येऊ शकतो आणि त्या क्षणासाठी मंडळीला तयार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मोठ्या इमारती बांधणं, चर्च बांधणं, मोठ्या मीटिंग्स घेणं, झूम मीटिंग, लाईव्ह मीटिंग, ऑफलाईन मीटिंग, ऑनलाईन मीटिंग, या मीटिंग सगळ्या गोष्टी करण्याचं कारण एकच की सर्व जगाला कळावं, जो वधस्तंभावरती मेला होता, जो पुन्हा कबरेत त्या ठिकाणी गाडला गेला, तो पुन्हा मरणातून विजयी झाला आणि तोच येशू जगाला घेण्यासाठी येणार आहे. या सुवार्तेच्या प्रसारासाठी सगळे हे प्रयत्न आणि सगळा खटाटोप आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभू येण्याची चिन्ह आपल्याला दिसत असताना एक महत्वाचा टप्पा जगामध्ये या दिवसांमध्ये घडताना तुम्हाला मला नक्की दिसणार आहे. तुम्ही आणि मी उचललं जाण्याच्या त्या कालावधीमध्ये म्हणजे आता या दिवसांमध्ये काही गोष्टी आपल्याला दिसतील आणि त्या गोष्टी म्हणजे काय, तर असं बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय, फारोच्या काळामध्ये मोशेचा जन्म झाला. फारोच्या काळामध्ये मोशेचा जन्म झाला हे पाहायला मिळतं आणि हेरोदाच्या काळामध्ये येशूचा जन्म झाला. म्हणजे विलन आधी आलेला आहे आणि मग आपला जो महान योद्धा आहे तो त्याच्यानंतर उदयास आलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष देऊन ऐका बरं का. विलन म्हणजे क्रूर, वाईट, आणि हा फारो अगदी तसाच होता. लहान मुलांची कत्तल केली नाही का त्याने, तर हा फारो ज्यावेळेस अस्तित्वात होता त्यावेळेस परमेश्वराने मोशेला जगात पाठवलं आणि हेरोदाने पण तर लहान मुलांची कत्तल केली. असा विलन जगामध्ये असताना त्या काळामध्ये येशू जन्माला आला. देवाच्या प्रिय संतगणांनो, लक्ष देऊन ऐका. फारो त्याच्या गुलामीत असणाऱ्या इस्रायल लोकांना जाऊ देत नव्हता. का बरं जाऊ देत नव्हता? तर ज्यांच्या घरी कुणी कामाला येतं त्या माझ्या माता बहिणींना विचारा की तुम्ही तुमच्या त्या कामवाल्या मावशीला जाऊ देणार का? देवाच्या प्रिय लोकांनो, किंवा एखादा व्यक्ती खूप मोठं ऑफिस चालवतोय, कंपनी चालवतोय आणि कंपनीतल्या कामगारांनी सांगितलं की आम्हाला जायचंय, तुम्ही त्यांना जाऊ द्याल का?
जाऊ देणार नाही. त्याचं कारण एकच आहे की तुमची जी सगळी व्यवस्था आहे किंवा तुमचं कामकाज ठप्प होऊ शकतं. फारोचं म्हणणं सरळ होतं की जर तुम्ही गेलात तर इथं आमची गुलामी कोण करणार किंवा आमच्या राज्याचा विस्तार किंवा वाढ कशी होणार. आणि म्हणून फारो काही त्या लोकांना जाऊ देत नव्हता. पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की फारो हा जो इतका प्रबळ राजा आहे, त्याच्याकडं 5 महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्या 5 गोष्टींवरती त्याला फार घमंड होता. आता लक्ष देऊन ऐका बरं का. एकही शब्द खाली जाता कामा नये किंवा एकही शब्दाकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण की या संदेशातून आपल्या प्रत्येकाला कळणार आहे की या शेवटच्या दिवसात देव कोणाचा घमंड तोडणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी मेगारूढ होऊन निघून जाण्याच्या आधी काही लोकांचा या जगामध्ये घमंड तुटणार आहे. जे फारो सारखे लोक आहेत ना, त्यांना परमेश्वर झुकायला लावणार आहे. कुणी आमेन म्हणेल का हो? हालेलुया. तर देवाच्या प्रिय संत गणांनो, फारोचा घमंड तोडण्यासाठी फारोचे जे 5 महत्वाचे मुद्दे ज्याच्यावर फारो फार घमंडी आहे ते तोडणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, बॅकग्राऊंडचं जे पिक्चर मी आज निवडलेलं आहे, जे तुम्ही पाहत आहात माझ्या मागे, तर यामध्ये तुम्हाला ही सगळी त्या इजिप्शियन मिस्री लोकांची दैवत दिसतील. त्यांच्याकडे असे दैवत होते, खूप प्रकारचे देव त्यांच्याकडे होते आणि ते देव खरंच पॉवरफुल होते. लक्ष देऊन ऐका, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी त्यांची स्तुती का करतोय? कारण की काही वेळानंतर मी परत त्यांची स्तुती करणं बंद करणार आहे आणि तुम्हाला कळेल की यहोवा देव किती सामर्थ्यवान आहे. तर या सर्व निर्गमाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत, निर्गमाचं पुस्तक 7वा अध्याय ते 12व्या अध्यायापर्यंत पूर्ण त्या ठिकाणी 10 प्रकारच्या पीडा आलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस आपण आजपर्यंत बायबल वाचलंय त्या वेळेस आपल्या प्रत्येकाला हेच वाटलेलं आहे की परमेश्वराने फारोला आणि त्याच्या सर्व मिस्री लोकांना दाखवून दिलं की तो यहोवा देव आहे. थांबा थांबा थांबा, लक्ष देऊन ऐका. फक्त फारोला आणि मिस्रच्या लोकांना नव्हे, पण फारोच्या देवांना पण दाखवून दिलं की मी यहोवा जिवंत देव आहे. यावर आज आपण मनन करणार आहोत. फारोच्या दैवतांना कळालं, हालेलुया, की हा यहोवा खरा जिवंत देव आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, अगदी 7व्या अध्यायापासून जर तुम्ही पाहाल तर आपल्याला लक्षात येईल. निर्गमाचं पुस्तक 7वा अध्याय त्यातील 14 पासून ते थेट 25व्या वचनापर्यंत रक्ताची पीडा. इथं काय झालं? त्या नाईल नदीच्या रक्ताचं पाणी झालं, पाण्याचं रक्त झालं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पाण्याचं रक्त झालं. निर्गम 7वा अध्याय 14 ते 25 वचनामध्ये. मग 8व्या अध्यायाच्या 1 ते 15 वचनांमध्ये बेडकांची पीडा म्हणजे काय? राजा झोपला होता, झोपेतून डोळे उघडून बघतो तर बिछाण्यावरती बेडूक, किचन मध्ये बेडूक, सगळीकडे बेडूक, राजाच्या डोक्यावर पण बेडूक, फारोच्या डोक्यावर बेडूक. देवाच्या प्रिय लोकांनो, इतके बेडूक त्याच्याबद्दल आता लवकरच बोलणार आहे, ऐका. त्याच्यानंतर त्याच 8व्या अध्यायाच्या 16 ते 19 वचनामध्ये उवांची पीडा. त्याच अध्यायामध्ये 8व्या अध्यायात 20 वचनापासून 32 वचनांमध्ये गोमाशांची पीडा. त्याच पुस्तकामध्ये निर्गम 9 मध्ये 1 पासून ते थेट 7 पर्यंत मरीची पीडा म्हणजे जनावर मेली बरं का तेव्हा. आणि मग तिथून पुढे 8व्या वचनापासून 12 वचनापर्यंत गळवांची पीडा. फोड आले मोठे मोठ्या अंगांवरती लोकांच्या आणि लोक इतके व्याधीने त्रस्त झाले काय सांगायचं. मग त्याच निर्गमच्या 8व्या अध्यायामध्ये 13 पासून ते थेट 35 वचनांपर्यंत गारांची पीडा. पूर्ण आकाशातून अशा गारा पडत होत्या काय सांगावं. मग 10व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळते 8वी पीडा, टोळांची पीडा, पहिल्या वचनापासून ते थेट 20व्या वचनापर्यंत. 9वी पीडा 21 वचनापासून 10व्या अध्यायाच्या 21 ते 29 वचनामध्ये निबिड अंधकाराची पीडा. आणि मग 11 आणि 12 अध्यायांमध्ये तुम्हाला दोन्ही अध्यायात पाहायला मिळतं की कसं देवाने त्यांना सांगितलं, आधी अलर्ट केलं, काय घडलं काय नाही. प्रथम वस्ताच्या मृत्यूची पीडा येणार आहे आणि मग तिथं वलांडन सण साजरा झाला. रक्त कोकऱ्याचं सगळ्यांनी इस्रायल लोकांनी दाराच्या दारबायांना कपाळपट्टी लावलं, त्यांना काही त्रास झाला नाही. मग ती पीडा आली आणि मग परमेश्वराने झाडा घेतला आणि या 10 पीडा नंतर जी सुरुवातीला आपण वचन वाचली,
फारो राजा म्हणतो की तुम्ही सगळे इथून चालते व्हा, जाताना मला आशीर्वाद देऊन जा. काय त्याच्याकडे त्याचे देव कमजोर पडले होते का त्याला आशीर्वादाची गरज पडली? एवढा तुफान, एवढा भन्नाट राजा, पण त्याला का इस्रायलाच्या देवाच्या आशीर्वादाची गरज पडली? कारण की त्याच्या देवांबद्दल काय घडलं होतं काही क्षणात आपल्या समोर. देवाच्या प्रिय लोकांना आपल्या स्क्रीनकडे लक्ष द्या. मी काही महत्वाच्या स्लाइड्स आपल्याला दाखवेल. थँक्यू. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन काय सांगतं ते आता मी मोठ्याने वाचतो. लक्ष देऊन ऐका, तुम्ही पण वाचा. निर्गम 12वा अध्याय 12वं वचन. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन. मी मारून टाकीन देवाने सांगितलं. आणि मिस्र देशातील सर्व देवांचे, काय मी बरोबर वाचलंय का? आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. कुणी आमेन म्हणेल का हो? त्याने म्हटलं मी परमेश्वर आहे. मी मानव नाही किंवा मी कुठलं जनावर नाही, पण तो म्हणतो की मी परमेश्वर आहे. हे सगळ्यांना कळावं म्हणून मी मनुष्यामध्ये, पशुमध्ये आणि त्या सर्व देशातील देवांमध्ये मी शासन आणणार आहे. देवाने, आपल्या यहोवा देवाने मिसरच्या दैवतांना शासन दिलं का, याकडे आपलं लक्ष केंद्रित असू द्या. पाहत राहा. पहिली पिढा रक्ताची पिढा. आता जे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसत आहे, हा आहे खनूम नावाचं दैवत. मिस्री लोकांचं हे दैवत आहे. या दैवताचं नाव आहे खनूम. या खनूम दैवताची मुख्य शक्ती आहे की या दैवताने नदीच्या उगमाचा हा रक्षक देवता आहे. या दैवताचं काम आहे, खनूमचं काम आहे की या देवाने नदीचं रक्षण करावं. पण ज्या वेळेस देवाने पाण्याचं रक्त केलं, त्यावेळेस लोकांना प्यायला पाणी नव्हतं. त्यावेळेस त्या इजिप्शियन किंवा मिस्री लोकांना पाणी राहिलं नाही. आणि पहिली पिढा आल्यानंतर त्या मिसरच्या लोकांना तर कळालं की आज आमचा खनूम, ओ हालेलुया, हारला आहे. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. मिस्री लोकांचं खनूम दैवत पहिल्या पिढीमध्ये हारलं हे सगळ्यांना कळालं. का बरं मी असं उघडपणे म्हणू शकतो? कारण की त्या दैवताला नदीचं रक्षण करता आलं नाही. देवाने दाखवलं जेव्हा मी येतो, हालेलुया, तेव्हा कुणी माझ्या समोर थांबू शकत नाही. 24 वडील काही गंमत म्हणून स्वर्गामध्ये देवा पुढं उपडे पडत नाहीत किंवा अब्रामाने देवाला पाहून तो उपडा पडला गंमत म्हणून नाही. देव दिसला की प्रत्येकाला देवासमोर लोटांगण घ्यावंच लागतं. ही सत्य परिस्थिती आहे. खनूम हारला, देवापुढं त्याला हार पत्करावी लागली आणि खनूमला कळालं की यहोवा पुढं माझी ताकद शून्य झालेली आहे. पहिलं दैवत, ओ हालेलुया, पहिलं दैवत जे मिस्री लोकांचं होतं ते हारलं. आपण काय ऐकताय का हो देवाच्या प्रिय लोकांनो? नदीचा रक्षक देव त्या ठिकाणी हारला आणि देवाने दाखवून दिलं की मी यहोवा परमेश्वर आहे. खनूमला कळालं की यहोवा देव हाच जिवंत देव आहे. बरं, पुढे दुसरी पिढा, बेडकांची पिढा. या दैवताचं नाव आहे हापी. आणि याला म्हणतात, हापी शब्दाचा अर्थ आहे बेडूक देवता किंवा प्रजनन देवता. ज्यांना मुलं बाळ होत नाहीत ना, ते इजिप्शियन लोक हापीकडे प्रार्थना करायचे. हापीच्या देवळात जाऊन मग ते त्यांची काय पूजा अर्चा करणार. मग हा दैवत त्यांना संतती देणार आणि याला दुसरं नाव हापीला बेडूक दैवत सुद्धा म्हणतात. आता हा बेडूक दैवत आहे, परंतु त्या इजिप्तमध्ये, मिस्रांमध्ये जर तुम्ही नदीच्या किनारी गेलात आणि तुम्हाला बेडूक दिसला, त्या ठिकाणामध्ये जास्त बेडूक नव्हते. मी परत एकदा रिपीट करतो, त्या मिसरमध्ये प्रत्येक जिओग्राफिकली आपण जर पाहायला गेलात की कुठल्या ठिकाणी कुठलं पशु किंवा पक्षी जास्त असू शकतो हे आपल्याला पाहायला मिळतं. फ्लेमिंगो बर्ड एका विशिष्ट प्रदेशात पाहायला मिळतील. आपले ग्रीन पॅरट जे आहेत ते एका विशिष्ट प्रदेशात पाहायला मिळतील. आपले जे एलिफंट आहेत, इंडियन एलिफंट, काही ठिकाणामध्ये पाहायला मिळतील. आफ्रिकन एलिफंट उंच आहेत, मोठ्या कानाचे, ते फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही तिथून इकडे आणाल, घेऊन जाल दुसरीकडे, पण तसं नाही. ट्रॉपिकल आपण जे म्हणतो की भौगोलिक रीतीनं एखाद्या ठिकाणी कुठली जनावरं राहतील हे निसर्गाने ठरवलेलं आहे. त्यामागे पण देवाची योजना आहे. तर
बेडकांचं प्रमाण मुळात या ठिकाणामध्ये इजिप्तमध्ये फार कमी होतं जिओग्राफिकली. आणि त्या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, जर एखाद्याला बेडूक दिसला तर त्या बेडकाला दैवत मानलं गेल्या कारणाने कुणीही बेडकाला मारायचं नाही, नाहीतर त्या व्यक्तीला पाप लागतं, असा त्या ठिकाणचा समज होता. आता ज्यावेळेस बेडकांची पिढा आली तर या बेडकांना हाकलायचं कसं? या बेडकांना मारायचं नाही, मारलं तर पाप लागेल. अख्ख्या घरात त्यांचे देवच देव घुसले. अख्ख्या घरामध्ये सगळीकडे त्यांना बेडकच बेडकं दिसायला लागली. आता देवाला मारू शकत नाही, देवाची किळस यायला लागली. देव आता अंगावरती उड्या मारतो त्यांच्या. व हालेलुया, देवाच्या प्रिय लोकांनो, या परिस्थितीतून देवाने दाखवून दिलं बेडकांना कंट्रोल करणारा हापी हारला आहे. हालेलुया, यहोवाची जीत आहे. यहोवाने दाखवून दिला हापीला, ए हापी, तुझ्यापेक्षा बलवान महान परमेश्वर सेनांचा यहोवा स्वर्गामध्ये विराजमान आहे. हालेलुया. फारोला पण कळत होतं, फारोच्या लोकांना कळत होतं, फारोच्या सैन्याला कळत होतं, पण त्या ठिकाणी फारोच्या त्या हापीला पण कळालं की माझ्यापेक्षा एक मोठा देव स्वर्गामध्ये विराजमान आहे, ज्याच्याकडे प्रत्येक प्रकारची शक्ती आहे. तो सगळ्यांना कंट्रोल करतो, त्याला कुणी कंट्रोल करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुपर नॅचरली अख्खा इजिप्त बेडकांनी भरला. म्हणजे बघा ना, आता आपल्या घरात एक पण बेडूक नाही, समोरच्याचं घर बेडकांनी भरलंय, कसं वाटलं होते? का बरं इकडे येत नाही? कारण की इकडं देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. इजिप्शियन लोकांवरती देवाचा अभिषेक नव्हता, पण इस्रायलावरती होता. आणि देवाने दाखवून दिलं, ज्या लोकांचा विश्वास हापीवरती होता त्यांना देवाने दाखवून दिलं, त्या हापीला सुद्धा देवाने दाखवून दिलं की यहोवा देव हाच खरा जिवंत देव आहे. कुणी आमेन म्हणेल का हो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आज फार एक्साइटेड आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, झालं आता 2 दैवतांना कळालं काय चाललंय ते. बाकीचे तर घाबरलेच. ऐका ऐका, अजून थांब, प्रत्येकाचा नंबर येणार आहे, घाई करू नका. ऐका. त्यानंतर उवांची पिढा, गेब म्हणजे भूदेवता. तुम्ही वाचला असेल तिसरी पिढा तुम्ही नंतर बारकाईने सगळ्या पिढ्या वाचावर का बारकाईने. भूमीतून मातीमधून उवांची पिढा आली. इतक्या उवा, इतक्या उवा, इतक्या उवा. आणि मग लोक भूदेवतेला प्रार्थना करत होते, लोक त्यांचे हाक मारत होते, पण ही गेब, ही त्यांची देवता काहीच करू शकली नाही. या भूदेवतेला त्या दिवशी कळालं की सगळं काही माझ्या कंट्रोलच्या बाहेर चाललेलं आहे. मला आज तुम्हाला एक सांगायचंय प्रियांनो, देव म्हणजे गव्हर्नमेंटचं ऑफिस नव्हे. देव म्हणजे डिपार्टमेंट वाटून देईल असा असू शकत नाही प्रियांनो. या ठिकाणी भूमीवरती फक्त भूमीवर कंट्रोल ठेवणाऱ्या या देवतेला, गेबला बिलकुल कंट्रोल करता आलं नाही. की युवांची पिढा संपूर्ण ठिकाणांमध्ये वाढत होती. लोकांच्या अंगावरती युवा, डोक्यात असतात हे आम्हाला माहित होतं. तुम्ही ऐकताय का? देवाच्या प्रिय लोकांनो, डोक्यात उवा असतात, डोके तर भरलेच असतील इजिप्शियन लोकांचे. आणि डोकी खाजून खाजून त्यांना असं वेट लागायची वेळ आली असेल. तुम्ही बघत असाल कधी लेकरांच्या होतात, कधी शाळेत जातात मैत्रिणी वगैरे, आणि मग ते घेऊन येतात घरी, आणि मग आईला किती आनंद होतो, माझ्या मुलीने आज काय आणलंय शाळेतून, वा रे वा, शाब्बास. आणि मग ती आई काय 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 उपचार करते. अगं तिच्या डोक्यामध्ये असं झालंय, हे ते, याला फोन कर, त्याला फोन कर, आई, आजी, काका, सांगा. देवाच्या प्रिय लोकांना 4 वर डोक्यात आल्या तरी तुमचं डोकं फिरतं. पण या मिस्री लोकांच्या डोक्यात उवा, अंगावर उवा, घरात उवा, सगळीकडे उवा, जेवणावर उवा, सगळीकडे उवाच उवा फिरतात. ही प्रत्येक पिढा इतकी भयंकर होती की फार विचित्र आणि भयंकर पिढा होती. पण गेबला काहीच करता आलं नाही. आणि गेबला कळालं की यहोवा देव हा जिवंत देव आहे, आणि त्याला मी कंट्रोल करू शकत नाही. तो यहोवा देव सामर्थ्यवान परमेश्वर आहे. यहोवा पुढं गेबला नतमस्तक व्हावं लागलं. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. यहोवा पुढं गेब हारला. 3 दैवतांची सुट्टी झालेली आहे, हॉलिडेज वरती पाठवण्यात आलेलं आहे, आणि त्यांना आता सुट्टी मिळालेली आहे. संपलं त्यांचं सामर्थ्य. चला पुढे. तर पुढची होती गोमाशांची पिढा. जरा थोडं नाव कठीण आहे. उवाटचिट म्हणा बरं सगळ्यांनी. उवाटचिट. ओके, ठीक आहे, चला, व्हेरी गुड. तर देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका. तर या ठिकाणी हे दैवत कीटकांचं दैवत आहे.
कीटकांचं दैवत. जेवढे कीटक आहेत म्हणजे मच्छर वगैरे वगैरे तुमच्या घरात येतात, तर त्या सगळे काय असेल झुरळ बिरळ सगळं, तर त्यांच्यावरती नेमलेलं हे दैवत आहे उवाटचीट. आणि मग हे कीटकांचं दैवत तिथं आहे. आणि मग गोमाशांची पीडा देवाने का दाखवली, का तिकडं पाठवली? फारोला कळावं, त्याच्या लोकांना कळावं, आणि मुख्य म्हणजे देवाचं अभिवचन आहे की मी देवांकडून कडून पण तिकडच्या दैवतांकडून पण झाडा घेणार आहे. आणि म्हणून उवाटचीटला कळालं की आता गोमाशा एवढ्या आलेल्या आहेत, मी यांना कसं कंट्रोल करू? त्या उवाटचीटला कळालं की देवा पुढं माझी शक्ती संपलेली आहे. देवा पुढं, यहोवा पुढं, खऱ्या परमेश्वरा पुढं उवाटचीट चित झालेला आहे आणि त्या दैवताची सगळी शक्ती नष्ट झालेली आहे. आणि देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या दैवताला कळालं की माझ्यापेक्षा मोठा देव यहोवा परमेश्वर आहे. मी फक्त गोमाशांना काय कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, अरे पण पूर्ण जगातील प्रत्येक कीटकापासून मानवापर्यंत सगळ्या गोष्टींना निर्माण करणाऱ्या देवाबरोबर आज आमची टक्कर झालेली आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हा बळकट दुर्ग आहे आमचा देव. हालेलुया. त्याच्यावरती कुणी पडेल तरी त्याचा चुराडा होईल. आणि ज्याच्यावर हा परमेश्वराचा महान पर्वत पडेल, देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचा चुराडा झाल्याखेरीज राहणार नाही. बायबल आपल्याला सांगतं. या ठिकाणी गोमाशांची पीडा आली आणि त्या ठिकाणी उवाटचीट या दैवताला कळालं, यहोवा देव जिवंत आहे, त्याच्या पुढे माझं काही चालत नाही. या गोमाशांना मी कंट्रोल करू शकत नाही. कुणी देव करू शकत नाही, कुणी दैवत करू शकत नाही, यहोवा पुढे कुणी उभं राहू शकत नाही. हे सगळ्यांना कळालं. पुढची 5वी पिढा, मरीची पीडा. आता मरीची पीडा याच्यामध्ये कळत नाही म्हणून मी जनावरांची सुद्धा लिहिले. का? कारण की ही पीडा जनावरांवरती होती. म्हणजे घोडे, बैल आणि जे जे तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावरती ही पीडा आली आणि सगळी जी जनावर आहेत ती मरू लागली. आणि याचं जे दैवत आहे ते पटाह. पटाह म्हणजे हे दैवत जे आहे ते घरातील सगळ्या जनावरांचं रक्षक आहे. आणि ज्या दिवशी ती मरी आली, आता सध्या जी कोरोनाची मरी चालू आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, ही कोरोनाची मरी सध्याच्या दिवसांमध्ये चालू आहे. वेगवेगळे मेडिसिन्स आहेत, काय काय प्रयत्न केले जात आहेत, परंतु तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये मेडिकल सायन्स अपयशी ठरत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तरी सुद्धा मानवाची काय म्हणतात ना त्याला, उदात्त म्हणजे अशी जी वृत्ती आहे मोठा विचार करण्याची, की नाही अजून आम्ही करू, अजून आम्ही तसं करू. देवाच्या प्रिय लोकांनो, देवा पुढं नम्र झाल्याखेरीज हालेलुया कोरोनाचं संकट निवारण होऊ शकत नाही. लक्ष देऊन ऐका. देवाच्या प्रिय लोकांना, देवाकडे वळा. देव तुमचं रक्षण करण्यासाठी तत्पर आणि सामर्थ्यवान आहे. यहोवाकडे या, येशूकडे या, देवाला हाक मारा. परमेश्वर सगळ्या संकटाचं निवारण करेल. मरीची पीडा आली आणि जनावरं मरायला लागली. जी जनावरं त्यांनी फार मेहनतीने जमा केली होती, ती सगळी जनावरं पटापट सगळीकडे मरायला लागली. आणि ह्या पटाह तिकडं हाताची घडी घालून, हातात काठी घेऊन काय त्याला उभं राहायचं, गपचूप उभं राहायला. कारण की त्याला कळालं ही पीडा जी आहे ती यहोवाने पाठवलेली आहे. आणि आता इथं माझं काही चालत नाही, कुठल्या जनावरांचं रक्षण करता येईना ना काही होईना. देवाच्या प्रिय लोकांनो, देव कधी काठी उचलत नसतो. मी परत एकदा रिपीटेडली पुन्हा सांगतो, देव कधी काठी उचलत नसतो. त्याला काठी उचलायला आवडत नाही, त्याला फटके द्यायला आवडत नाही. त्याचं नाव प्रेम आहे हो. देवाचं नाव प्रीती, आणि त्याला प्रीती करायला आवडते. प्रीती करणाऱ्याने जर काठी उचलली तर मग काय चीड दिली हो देवाला, किती वाईट वागले असतील लोक त्या काळामध्ये. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या काळात सुद्धा देव काठी लवकरच उचलणार आहे. कोणी आमेन म्हणावं. हालेलुया. आणि अशी उचलणार आहे ना, परत लवकर खाली ठेवणार नाही. तर त्या काळामध्ये असा देवाचा जबर फटका पडला की पटाहला कळालं की माझ्यापेक्षा मोठा देव आहे आणि तो स्वर्गाचा राजा आहे, ज्याने जनावरांना बनवलं, जनावरांना नेण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. त्याच्या पुढे मी आता शून्य झालेलो आहे. पटाह व्यर्थ ठरला. 6वी पिढा, गळवांची पिढा. सेरापीस हे जे दैवत आहे, हातामध्ये बघा काय त्याच्या, एक चांगलं काहीतरी शस्त्र दिसतंय. बाजूला काय डॉग आहे 3 डोक्याचे, समजत नाही काय. बरं ठीक आहे, चला, ओके. तर ह्या दैवताचं, सेरापीसचं एक महत्व आहे, ते म्हणजे आरोग्याचे दैवत आहे. सेरापीस म्हणजे लोक आजारी पडले, या दैवताला सांगणार, मग लोक बरे होणार. पण त्या दिवशी जेव्हा गळवांची पीडा आली, लोक सेरापीसच्या नावाने पिसून गेले होते. पण काय त्यांना उत्तर मिळत नव्हतं. लोक रडत होते, किंचाळत होते, ओरडत होते, प्रार्थना करत होते, देवा सेरापीस आम्हाला मदत कर. पण सेरापीस म्हणत असेल, अरे माझीच मदत होईना, तुमची कुठून करू.
ऐकताय का चर्च? हालेलुया. अरे मलाच फोड आलेत, आता तुमचे फोड मी कुठं बरे करू? आरोग्य देणाराच आजारी पडलाय, त्यांचा डॉक्टरच आजारी पडलाय, त्यांचा डॉक्टरच बेडवरती आहे, आयसीयू मध्ये गेलाय, तो लोकांना काय बरं करणार? सेरापिस्ट कोमामध्ये गेलेला आहे, या परिस्थितीत तो तुमचं काय करणार आहे? देवाच्या प्रिय संतगणांनो, सेरापिस्टला कळालं त्या दिवशी, त्याला स्पष्ट झालं की मी आरोग्याचं दैवत नाही, आरोग्याचं दैवत यहोवा राफा देव आहे. हालेलुया. यहोवा राफा, रोग बरे करणारा परमेश्वर, तोच सगळ्या गोष्टी पूर्ण करणारा आहे. सेरापिस्टला कळालं की आता माझी शक्ती संपली. एवढे दिवस थोतांड मांडून, एवढे दिवस अंधश्रद्धा पसरून, खोट्या गोष्टी पसरून, खऱ्या देवाची खऱ्या देवाचं गौरव चोरण्याचा प्रयत्न करत होतो. पण सेरापिस्टला कळालं की मी कसला आलोय, आरोग्याचं दैवत संपलं आता त्याचं. आणि देवाच्या प्रिय संतगणांनो, त्याची शक्ती जी आहे त्या ठिकाणी संपुष्टात आली. आणि त्याला कळालं, त्याच्या लोकांनाही कळालं की आता कितीही ओरडा, कितीही हाक मारा, आमचे रोग बरे होणार नाहीत. कारण की सेरापिस्ट स्वतःच कोमामध्ये गेलेला आहे, सेरापिस्ट स्वतःच आजारी पडलेला आहे. जो आरोग्य देणार आहे आमचा, तोच स्वतः आजारी पडला. आणि हा मला काय दैवत देणार? फार भयंकर परिस्थिती आहे देवाच्या प्रिय लोकांनो. देवाचा जबर हात पडलेला आहे फारोवरती, फारोच्या लोकांवरती, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या दैवतावरती. फारोचा घमंड तोडण्यासाठी देवाला फारोच्या एक एक दैवताला बदला घ्यावा लागला. तुम्ही लक्ष देऊन ऐका, फारोच्या एक एक देवाकडून देव मोजून मोजून बदला घेतय. तुम्हाला आजपर्यंत वाटलं की 10 पिढा फक्त फारो आणि त्याच्या लोकांसाठी, नाही, त्यांच्या दैवताकडून देव बदला घेतय, सेरापिस्ट कडून बदला घेतय. आणि सेरापिस्टला कळालं, सेरापिस्ट त्या दिवशी रडत बसला असेल, अरे का उगाच एवढे दिवस मी आरोग्याचं दैवत होऊन बसलो, आज माझ्यावरती फटका पडलेला आहे. आणि कळालंच सगळ्यांना, यहोवा देव हा यहोवा राफा खरंच रोग बरे करणारा परमेश्वर आहे. 7वी पिढा गारांची पिढा. पुढे आहे नट नावाचं दैवत, याला आकाश देवता म्हणतात. आकाश देवता, सगळे त्याच्यामध्ये, सगळे सूर्य चंद्र तारे, सगळ्या गोष्टी आल्या. आणि या आकाश दैवताचं काम आहे पर्जन्य वृष्टी देणं, म्हणजे पाऊस देणं, गारांपासून रक्षण करणं. या देवाचं काम आहे ओनवं उभं राहणं, माफ करा, सॉरी, त्या या देवाचं काम आहे लोकांचं रक्षण करणं. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, गारांची पिढा ज्यावेळेस आली, त्यावेळेस अशा गारा पडत होत्या, माय गुडनेस, धडाधड 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 गारा. इकडं एका देवाच्या दासाचं घर आहे, आणि बाजूला एखाद्या मिसरी व्यक्तीचं घर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मिसरी व्यक्तीच्या घरावरती धडाधड गारा पडत होत्या. आणि जर एखादा बाहेर निघाला, त्याच्या डोक्यावर गार पडत होती. त्यांचे जनावर कुठं असले, त्यांच्यावर गारा पडत होत्या. सगळ्या गारा धडाधड लोकांवरती पडतायत. पण इस्रायलच्या लोकांचं, गोशेन प्रांतामध्ये जे लोक होते, त्यांना काहीच फरक पडत नव्हता, त्यांना कुठलाही त्रास होत नव्हता. यहोवा देव त्यांचं रक्षण करत होता. आणि त्या दिवशी नट दैवताला कळालं, नट म्हणजे ऍक्टर, खरंच आजपर्यंत ऍक्टिंग केली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, काय लोक देव असण्याची ऍक्टिंग करतात, नंतर ऍक्टिंग भारी पडणार आहे बरं का. देव समजू नका स्वतःला. हॅलो, प्रेज द लॉर्ड. आज बरं वाटतं, सुनबाई आली, पाया पड माझ्या, सासूबाईंना वंदन करते. एक दिवशी असे फटके पडतील ना, ऐका देवाच्या प्रिय लोकांना, शिवाय कोणासमोरही नतमस्तक होऊ नका. हे यहोवा देवाचे शब्द तुमच्यासाठी आहेत, येशूची वाणी तुमच्यासाठी आहे, पवित्र आत्म्याचे शब्द तुमच्यासाठी आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, कोणापुढे झुकू नका, आणि कोणाला आपल्या पुढे झुकण्यास भाग पाडू नका. पाया पडणं हे आमच्यासाठी नसतं प्रियांनो. पाया पडायच्याच असतील तर त्या फक्त देवाच्या पाया पडा, फक्त यहोवा परमेश्वरापुढे लोटांगण घ्या, फक्त येशू पुढे नमन करा, पवित्र आत्म्याला वंदन करा. बाकी असे नट वगैरे आले तर त्यांना त्यांचे नट ढिल्ले करून टाका. बोलो येशू मसीह की जय. मॅन, हालेलुया. नटचा खरंच नट देवाने ढिल्ला केला, आणि त्याला कळालं, त्या नटला, की बाबा आजपर्यंत मी नट होतो, पण आज विलन झालोय, आज माझी सगळी सुट्टी केली आहे देवाने. असा गारांचा पाऊस. लोक म्हणतात, हे देवा, नट देवा, आमच्यासाठी मदत कर, आमच्यासाठी धाव. पण कसला नट आलाय? नट कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडला होता, लपून छपून बसला होता देवाच्या क्रोधापासून. नको, माझ्यावर पण 2 गारा पडल्या तर मी खालाच व्हायचो. देवाच्या प्रिय लोकांनो, ही मृत दैवत आहेत, आणि सैतानाची या ठिकाणी फार मोठी हार आपल्याला पाहायला मिळते. नट दैवताला आणि सगळ्या फारोच्या लोकांना कळालं, यहोवा हाच देव आहे. टोळांची पिढा, मागे मी तुम्हाला दानिएलाच्या पुस्तकातून शिकवताना आयसिस
जी अतिरेकी संघटना आहे त्याबद्दल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी शिकवल्या आहेत, सांगितल्या आहेत. परत एकदा टोळांची पीडा आपण पाहत असताना आयसिसचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की एक दैवत होतं पुरातन काळामध्ये, परत त्याच नावाने संस्था कशी काय स्थापित होऊ शकते. देवाच्या प्रिय लोकांनो, आयसिस नावाचं हे दैवत रिसर्च करा, अभ्यास करा, पुस्तकं वाचा, तुम्हाला ह्याबद्दल बरीचशी माहिती गोळा करता येईल. जे दैवत पुरातन काळामध्ये होतं त्याच स्पिरिटने काही मुस्लिम राष्ट्रांमधून लोक एकत्र होऊन त्यांनी आयसिसची स्थापना केली. त्याचा फुल फॉर्म काही असू द्या, पण या लोकांना चालवणारी, ओ हालेलुया, आयसिसला चालवणारी ही देवी त्यांच्या मागे त्यांना मदत करत आहे. कुठल्याही जगामधल्या वाईट गोष्टींच्या मागे सैतान असतो. हा सैतान, आयसिस नावाचा सैतान त्या लोकांना मदत करत आहे. सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल रेल्म मध्ये बघायच्या आपल्याला. प्रत्येक गोष्टी दुर्बिणीतून पाहायच्या. कुठल्या दुर्बिणीतून? बायबलच्या दुर्बिणीतून. जे बघायचं ते बायबल समोर घ्यायचं, त्याच्यातून बघायचं, म्हणजे आपल्याला खरा अर्थ कळणार. बायबल सोडून नाही बघायचं. बायबलची दुर्बीण आपल्याकडे आहे ना, मग बस आपल्याला कशाची गरज नाही. बायबलच्या माध्यमातून तुम्ही बघा, तुम्हाला सत्य कळेल. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, हे आर्मस्ट्रॉंग वगैरे चंद्रावर जाण्याच्या आधी लोकांचे एवढे गैरसमज होते ना, पृथ्वी कोणाच्या हातात आहे, कोणाच्या डोक्यावर ठेवली, कुठं ठेवली, काय ठेवली. पण बायबलमध्ये हे हजारो वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे, पृथ्वी आदंतरी आहे. आणि ते आर्मस्ट्रॉंग, ऑल्ड्रिन ते सगळेजण तिकडे जाऊन बघतायत. आज पण लोक चंद्रावर जाऊन बघतात, अरे खरंच पृथ्वी आदंतरी आहे. हे त्यांना आज कळालं. या सायन्स वाल्यांना जे आज कळतंय ना, माझ्या बायबलमध्ये ते हजारो लाखो वर्षापूर्वी आधीच नमूद करण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका. हे बायबल, मी का असा शब्द वापरला, बायबल हजारो लाखो वर्ष जुनं आहे. जरी हे बायबल शेकडो वर्षांपासून आमच्या हातात जरी असलं, बायबलचा उगम साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वरामध्ये हे बायबल ऑलरेडी आहे. प्रियांनो, बायबल हातांनी लिहिलं जाण्याआधी बायबल अस्तित्वात होतं. आणि म्हणून बायबल सगळ्यात पुरातन ग्रंथ आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. प्रेज लॉर्ड, हालेलुया. जर मी तुम्हाला सांगितलं की आता मी एक पुस्तक लिहिणार आहे, पेन किलर, पण 20 वर्षापासून माझ्या मनात हे पुस्तक आहे, म्हणजे ऑलरेडी पुस्तक 20 वर्षापासून माझ्यामध्ये आहे. कळतंय का आपल्याला? येत्या दिवसात ते पुस्तक तुमच्या हातामध्ये मिळेल. पेन किलर नावाचं पुस्तक लवकरच मी प्रकाशित करणार आहे, जे पुस्तक वाचून लोकांना आरोग्य मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबलवरच्या वचनांवरती आधारित पेन किलर आहे प्रियांनो, औषधांवरती नाही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जर हे पुस्तक अस्तित्वात हातात आलं म्हणजे त्याचं अस्तित्व नाही. देवाच्या कडे ते ऑलरेडी अस्तित्वात आहे. बायबल सगळ्यात पुरातन ग्रंथ आहे. आणि म्हणून बायबलच्या दुर्बिणीतून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की आयसिस नावाची दैवत ऑलरेडी होतं आणि आज ती संस्था आपल्याला पाहायला मिळते. टोळांची पीडा आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि ही आयसिस शेताची देवता आहे, शेताची देवी. तर ही आयसिस टोळधाड आली. टोळधाड कशाला येते? टोळधाड आली की सगळं शेतामध्ये जे काही आहे फस्त करून जाणार. जे काही शेतामध्ये आहे ते सगळं फस्त करून जाणार टोळधाड. मग ही आयसिस देवतेचं हे काम आहे की बाबा हे शेताचं रक्षण करा, शेतातल्या लोकांना चांगली बरकत द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या काळामध्ये लोक काय म्हणतात ना त्याला, तुटवडा आहे सगळा अन्नाचा, आकाळ आलेला आहे, सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, त्या काळात आयसिसला जास्त प्रार्थना करायचे. कारण की मग आयसिस त्यांना धन दौलत, त्यांना सगळ्या प्रकारचं अन्नधान्य सगळं पुरवणार, कारण की ही शेताची देवता आहे. पण ज्या वेळेस टोळाची पीडा आली, हो हालेलुया, आयसिसला कळालं की माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोक प्रार्थना करत होते, हे आमच्या सर्व शेताची रक्षण करणारी आयसिस देवी, आमचं रक्षण कर, आमच्या शेताचं रक्षण कर. पण त्या दिवशी आयसिसचे कान फुटले होते प्रियांनो. आयसिसला अजिबात ऐकायला येत नव्हतं. का? कारण की हा यहोवा देवाचा जबर हात पडला होता आणि कुठल्याही प्रकारे या दैवताला मदत करता आली नाही. परमेश्वर यहोवाने दाखवून दिलं, हे आयसिस तू हारलेली आहे, यहोवा हाच जिवंत देव आहे. देवाच्या प्रिय लोकांना 8 पिढ्या झाल्या, 8 दैवतांना फटके. 9वी पिढा निबिड अंधकाराची पीडा. रे म्हणजे इंग्लिशमध्ये माहिती आहे तुम्हाला, रे म्हणजे किरण, पण या ठिकाणी रे शब्दाचा अर्थ आहे सूर्य देवता. हे दैवत मिसरी लोकांचं दैवत आहे. पहा, गरुडाचं तोंड दिसतंय, डोक्यावरती सूर्य घेतलाय, वा रे वा, आणि त्याच्यावरती वरून अजून एक साप ठेवलेला आहे. शाब्बास, व्हेरी गुड. पण देवाच्या प्रिय लोकांना ज्या वेळेस निबिड अंधकाराची पीडा आली,
सूर्य उगवतच नव्हता. देवाच्या प्रिय लोकांनो, लोक या दैवताची फार उपासना करायचे आणि या रेची ते उपासना करत असताना त्यांना हे माहित होतं की रेच आम्हाला उजेड देतो, रे आमच्यासाठी सूर्य उगवतो, रे आम्हाला सगळं बघायला लावतो, रे आमचं सगळं करतो. पण त्या निबिड अंधकाराच्या पिढेमध्ये सगळ्यांना कळालं की रे आमच्यासाठी काहीच करू शकत नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या वचनातून नक्की आपल्या प्रत्येकाला कळतंय की आमचा यहोवा देव किती सामर्थ्यवान आहे. निबिड अंधकाराची पीडा आली आणि रेला कळालं, भाग रे बाबा भाग रे, अब भाग रे बाबा भाग, भाग जा रे भाग जा रे. देवाच्या प्रिय लोकांनो, रेला कळालं यहोवा देव हाच जगाचा प्रकाश आहे. योहान 8:12, मीच जगाचा प्रकाश आहे येशूने म्हटलं. आणि आज तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश आहोत. रे प्रकाश असू शकत नाही प्रियांनो, सूर्य देवता प्रकाश असू शकत नाही. आमचा यहोवा आमचा प्रकाश आहे प्रियांनो, आमचा देव आमचा प्रकाश आहे. ज्यावेळेस निबिड अंधकाराची पीडा आली, ओ हालेलुया, रे तिथून पळून गेला. लोक रेला शोधत होते आणि रे लपण्याची जागा शोधत होता. त्या दिवशी रेला काही करता आलं नाही. यहोवा देवाचा हा जबर हात पडला होता. तर आज या 9 गोष्टींमधून, 9 पिढ्यांमधून आपण पाहिलं की दैवतांना कशा शिक्षा मिळाल्या. आता बाकीची या 9 पिढ्यांशी रिलेटेड आणखीन काही दैवत होती. त्यांचे मी फोटो सर्च केले, पण काही गलिच्छ चित्र होती जे तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मी जे मला चांगलं वाटले ते म्हणजे जरा डिसेंट वगैरे वाटतील असे जरा फोटो तुम्हाला दाखवले. पण कशाला दाखवायचे जास्त फोटो? तर ह्या 9 पिढ्यांमध्ये बहुतांशी दैवतांना फटके पडलेले आहेत, त्या फारोच्या दैवतांना. आणि मग पुढं आपण पाहतो 10वी पिढा आली त्यावेळेस काय घडलं, तर ती 10वी पिढा होती प्रथम वस्ताच्या मृत्यूची पीडा. जेवढे दैवत होते, खूप आहेत, हे मला दाखवता आले एवढे, पण खूप दैवत आहेत. त्या प्रत्येक दैवताला फटका पडलेला आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक जो देव फारोचा होता, त्या सैतानाला, प्रत्येक सैतानाला यहोवा पुढे नतमस्तक व्हावं लागलं. आणि म्हणून या पिढेनंतर काय घडलं की फारोला कबूल करावं लागलं, यहोवा हाच जिवंत देव आहे, तुम्ही सगळे चालते व्हा. माझा खेम, हातोर, पटाह, सेमेट, सेठ, माठ, सिबे, गाद, काय काय गेब, काय काय देवत आहेत सगळे. या देवतांना काहीच जमलं नाही. या दैवतांना 10 पिढ्यांमध्ये मला आशीर्वाद देता आला नाही. म्हणून जाताना तुम्ही मला आशीर्वाद देऊन जा, कारण तुमचा देव खरा आहे. कोणी आमेन म्हणेल का? काय सांगायचंय हो मला? काय सांगायचंय मला? तुम्हाला कळतंय का? देवाचे लोक मिसर मधून जाताना फारोला आणि फारोच्या सगळ्या लोकांना आणि त्याच्या देवांना कळालं यहोवा जिवंत देव आहे. तुम्ही आणि मी या जगातून रॅप्चर होऊन जाताना अख्ख्या जगाला कळेल यहोवा हाच हाच आणि हाच जिवंत देव आहे. हालेलुया. सगळ्यांचा घमंड तोडण्यात येईल. संपूर्ण जगाला कळेल येशू हा जिवंत देव आहे. लोक ऊर बडवून घेतील आणि प्रत्येक गुडघा त्या दिवशी टेकला जाणार आहे प्रियांनो. प्रत्येकाला कळेल, प्रत्येकाला कळेल. आज जे ताठ मानेचे आहेत ना, आज जे देव या शब्दावर विश्वास ठेवत नाहीत ना, जे आमच्या देवाची अवहेलना करतात ना, जे देवा विरुद्ध बोलतात ना, जे आमच्या पास्टर लोकांचं रक्त पाडतात ना, जे आमचे इव्हॅन्जलिस्ट लोकांना मारहाण करतात ना, जे बायबल जाळतात ना, जे आमचे चर्चेस तोडतात ना, जे आमच्यावरती अत्याचार करतात ना, जे आमच्याशी मैत्री तोडून टाकतात, जे आम्ही ख्रिश्चन आहोत म्हणून आमचा धिक्कार करतात, जे आम्ही प्रार्थना करणारे आहोत जे आमचा तिरस्कार करतात, त्यांना एक दिवस, ओ हालेलुया, त्या प्रत्येक फारोला एक दिवस माझ्या देवापुढं लोटांगण घ्यावं लागणार आहे. हालेलुया. त्या प्रत्येक माणसाला एक दिवस तुमच्या देवापुढं लोटांगण घ्यायला लागणार आहे. कारण की यहोवा देव जिवंत आहे, तो महान परमेश्वर आहे. इजिप्त मधून बाहेर काढलं तसं तुम्हाला आणि मला या जगामधून बाहेर काढणार आहे. त्या दिवसासाठी तयार व्हा आणि प्रभूचा गौरव करा. बोलो येशू मसीह की जय. आमेन. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या सर्व स्लाइड्स मधून आपण एक शिकलेलो आहोत की फारोकडं सगळ्यात मोठी ताकद होती म्हणजे त्याचे दैवत.
खूप स्ट्रॉंग, पॉवरफुल, छान दैवत, वेगवेगळ्या प्रकारची, विभिन्न प्रकारची दैवत. पण त्या दैवतांची, त्या सर्व सैतानी दैवतांची शक्ती संपली आणि यहोवाची शक्ती प्रकट झाली. त्यावेळेस सगळ्यांना कळालं की यहोवा हाच जिवंत देव आहे. फारोला कळालं, फारोच्या लोकांना कळालं आणि फारोच्या दैवतांनाही कळालं. पूर्ण भूमीला कळालं, सगळ्यांना कळालं यहोवा हा जिवंत देव आहे. सगळ्यांना डिक्लेअर करून मग राजरोसपणे हे तिथून इस्रायल लोक बाहेर पडले. ही देवाची कृपा आहे. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली की फारोकडं 5 महत्वाच्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टींवरती फारोला घमंड होता, गर्व होता. त्यातली पहिली गोष्ट फारोचे दैवत, याबद्दल आज आपण शिकलेलो आहोत. पटकन 4 गोष्टी सांगतो. दुसरी जी गोष्ट आहे, फारोकडं म्हणजे त्याचे जादूगार होते. मंत्रतंत्र करणारे जादूगार त्याच्याकडे होते. पण ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, त्याला एवढा गर्व होता ना, काही पण झालं, बोलवा माझ्या मंत्रतंत्र करणाऱ्या टीमला. काही पण झालं, बोलवा माझ्या जादूटोणा करणाऱ्या टीमला, बोलवा माझ्या सगळ्या मंत्रतंत्र करणाऱ्या, सगळे मांत्रिक तांत्रिक सगळे राजदरबारी कामी यायचे आणि ते जादूटोणा करून काय काय करून दाखवायचे, काहीही करायचे. आणि आजही जगामध्ये मिसरचा जादूटोणा फार फेमस आहे प्रियानो. जगात सगळ्यात फेमस जादूटोणा मिसरचा आहे. काय करतील त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण भयंकर जादूटोणा करणारे लोक त्या ठिकाणी त्या काळात होते आणि आजही त्या ठिकाणी दुष्टता आपल्याला पाहायला मिळते. तर देवाच्या प्रिय लोकांनो, निर्गमाचं पुस्तक 7वा अध्याय 8 ते 13 वचनामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला सांगितलं की जा आणि फारो समोर जाऊन उभा राहा. फारो समोर उभा राहिला आणि मग एक महान चमत्कार त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेच्या द्वारे केला. काय झालं की मोशेच्या हातामध्ये जी काठी होती, ती काठी मोशेने जमिनीवर टाकली आणि काठीचं काय झालं? काठीचा साप झाला. तर आता फारोला वाटलं काय जादू दाखवतोय, एवढे दिवस 40 वर्ष गायब झाला, आज आला डायरेक्ट काय जादू दाखवायला लागलाय मला. तिकडे जाऊन सापवाला खेळवाला झालाच काय, काठीचा साप बनव, हे ते, चल तुझ्यापेक्षा भारी चमत्कार करतात माझे मॅजिशियन, हे या रे सगळे दाखव याला काय करतो आपण, मग तुझ्यापेक्षा भारी चमत्कार करतो. सगळ्यांनी काठ्या टाकल्या, एक दोन नाही प्रियांनो, शेकडो मांत्रिकांनी त्यांच्या काठ्या टाकल्या असतील त्या दिवशी, शेकडो मांत्रिकांनी. मोशेच्या काठीचा जसा साप झाला होता, तसेच त्यांनी त्यांच्या काठ्यांचे साप करून दाखवले. आता एकीकडं सैतानाने केलेला चमत्कार आहे, एकीकडं देवाने केलेला चमत्कार आहे. सैतानाने केलेला चमत्कार हा नेहमी टेम्पररी असतो, देवाने केलेला चमत्कार हा नेहमी परमनंट असतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सैतान ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो फक्त तुम्हाला काही वेळासाठी फसवू शकतो, तात्पुरतं सुख देऊ शकतो. उदाहरणार्थ सैतान सांगतो चोरी कर, तिथं ठेवलंय ना ते उचल, ती सोन्याची अंगठी पडली तिथं हळूच उचल, नेकलेस पडलाय हळूच उचल. तो माणूस जातो, उचलतो आणि नेकलेस मोडून किंवा ते सोनं मोडून पैसे वगैरे उडवतो. त्याला खूप आनंद मिळतो. मी मिळत नाही असं म्हटलं का? अजिबात नाही. चोरी करणाऱ्याला फार आनंद मिळतो. मग नंतर ज्याचं सोनं होतं तो पोलिसांकडे जातो आणि मग पोलीस त्याचा तपास घेतात, सीसीटीव्ही वगैरे फुटेज शोधून शोधून, अरे बापरे यांनी चोरी केली आहे का, साहेबांना आतमध्ये घ्या. आणि मग साहेबांना ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांना जे फटके पडतात, मग तो पुढचा आनंद हा फार वेगळाच असतो. आलं का लक्षात? सैतान जो आनंद देतो तो टेम्पररी असतो आणि देव तुम्हाला आनंद देईल ना, देव जे तुम्हाला देईल ते परमनंट असणार आहे, ते तुमच्यापासून काढून घेतलं जाणार नाही. स्वर्गीय आनंदाने परिपूर्ण महादेवाच्या प्रिय लोकांनो, आता इथं सैतानाचा चमत्कार आहे, इथं देवाचा चमत्कार आहे. पण त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित आहे, पारंपरिक रीतीने वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहोत की मग त्या ठिकाणी मोशेच्या काठीच्या द्वारे झालेल्या सापाने सगळ्या सापांना गिळून टाकलं, सगळ्या सापांना गिळून टाकलं. तुम्हाला माहिती आहे की नाही मला सांगता नाही येणार, पण तुम्हाला खरंच सांगतो, हे जे मांत्रिक तांत्रिक त्या काळात होते ना, त्यांची जादूटोणा करायची एक महत्वाची गोष्ट, त्यांची काठी. ती काठी गायब झाली, नष्ट झाली. ती काठी गिळून टाकली मोशेच्या काठीने आणि तिथं कळालं की यहोवा देव जिवंत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मोशे त्यानंतर चमत्कार करत होता, मांत्रिक पण चमत्कार करायचा प्रयत्न करायचे, तसेच चमत्कार, पण त्यांना जमेना.
आणि एक वेळ अशी आली की मांत्रिकांना कळालं, फारो आम्ही हारलो, संपलं आता आमचं. आता आमची जादूटोना, आमचं कुठलंच काही जादू चालत नाही, आमचे मंत्रतंत्र काम करत नाहीत. यहोवा पुढे आम्ही हारलो, संपला विषय. येशू पुढं सगळे हारले, पवित्र आत्मा पुढे सगळे हारले, मोशे पुढे सगळे हारले. प्रियांनो, मंत्रतंत्र करणारे तुम्ही मोशे आहात आज. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हे मंत्रतंत्र करणारे तुमच्या पुढे हार मानतील प्रियांनो. हालेलुया. कोणी जादूटोना केला म्हणून रडत बसू नका. यहोवा देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुमची काठी फार मजबूत आहे. तुमची काठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याची आकडी, त्याची काठी आम्हाला धीर देतात. तुमची काठी फार मजबूत आहे. ही काठी फार जोरात पडू शकते. ही काठी मेंढरांना वटणीवर आणू शकते. ही काठी काय करेल सांगता येत नाही प्रियांनो. तुमची काठी फार महत्वाची आहे, फार मजबूत आहे, फार सामर्थ्यवान आहे. म्हणून काठी कधी सोडून जाऊ नका. हालेलुया. बाकीच्यांच्या काठ्या सगळ्या नष्ट करून टाकण्याचे सामर्थ्य तुमच्या काठीकडे आहे. तुमची काठी सोडू नका प्रियांनो. हे मंत्रतंत्र वचनाच्या जोरावर तुम्ही हरवू शकता. आमेन. हालेलुया. तुम्हाला कोणाची गरज नाहीये. हालेलुया. तुम्ही इकडे तिकडे पळण्याची गरज नाही. तुम्हाला वाटलं माझ्यावर जादूटोना येतोय किंवा मला असं स्ट्रॉंग फिलिंग येतं, कधी कोणाच्या घरात गेलं जादूटोण्याचे प्रभाव असतील, मला काय गोष्टी दिसतात किंवा जाणवतं, फिरायला लागतं, सगळं समजतं की इथं काय चाललेलं आहे आणि मग चेहरे दिसतात, काय होतं. पण काय करायचं, जास्त त्याच्या खोल जाऊन कोंबडा खातो की अंड खातो की बिर्याणी खातो, अरे हट, तुला काय खायला आणि प्यायला बोलवलंय, चल निकल येशू के नाम से. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना लाड पुरवू नका, हाकलून द्या, लात मारा. आमेन. हालेलुया. तुमची काठी मजबूत आहे हे सांगण्यासाठी आज मी इथं आहे. तर त्या ठिकाणी सगळ्या मंत्रतंत्र करणाऱ्यांना कळालं आमची शक्ती फोल ठरली. मोशेची ताकद खरी ताकद आहे, यहोवा देवाची ताकद मोशेमध्ये आहे. आमेन. हालेलुया. फारोला कळालं, अरे एवढे दिवस यांच्यावरती विश्वास ठेवून होतो, कचरा करून टाकला मोशे पुढं माझा. सुरुवात झाली त्या दिवशी फारोचा घमंड तुटायला. आमेन. फारोची पहिली गोष्ट होती प्लस पॉइंट, त्याचे दैवत, देवाने सगळ्यांना झुकवून टाकलं. दुसरी गोष्ट, त्याचे मंत्रतंत्र करणारे सगळे मांत्रिक होते, परमेश्वराने त्यांना झुकवलं. फारोला कळालं, मांत्रिक पण वेस्ट झाले. फारोची तिसरी महत्वाची गोष्ट होती की त्याच्या लोकांकडे फार सोनं चांदी होतं. फारोच्या लोकांकडे भरपूर सोनं चांदी होतं. त्याचे लोक श्रीमंत होते. देश कधी श्रीमंत असतो? देशाच्या तिजोरीत पैसे असल्यावर देश श्रीमंत असतो का? नाही. देशातल्या लोकांची ज्यावेळेस उन्नती होते त्यावेळेस देशाचा राजा खुश असतो. प्रियांनो, देशामध्ये सगळ्यांना खायला प्यायला आहे, भरपूर सोनं चांदी आहे लोकांकडं, लोक श्रीमंत आहेत, लोक चांगल्या परिस्थितीत जगतायत, तेव्हा फारोची कॉलर टाईट. लोकांकडे भरपूर सोनं चांदी आहे. त्याचं काय झालं वाचूया ना आता. निर्गम 12 अध्याय 35 ते 36. निर्गम 12 35 ते 36. ऐका बरं का लक्ष देऊन. काय झालं, या फारोच्या लोकांचं सोनं चांदी होतं, त्याचं काय झालं ऐका. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. मोशेने काहीतरी त्यांना सांगितलं होतं, तसंच त्यांनी केलं. काय केलं ऐका. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. इस्रायल लोकांनी मिस्री लोकांना सांगितलं, ते तुमच्याकडे सोनं चांदी आहे ना, आणि ते चांगले चांगले कपडे आहेत ना, सगळे नवीन तुम्ही आत्ताच आणलेत ना तुमच्या फेस्टिवलला वगैरे वगैरे, ते सगळे तुम्ही आम्हाला देऊन टाका. देणार का ते लोक? सोनं चांदी तुम्ही काढून चटकन देणार का? नाही देणार. पण काय घडलं ते ऐका. बायबलमध्ये लिहिलंय, मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशी देवाने कृपा केली. काय झालं, सोनं पाहिजे का? थांब, मी तिजोरीतून आणतोय. सोनं चांदी काढ बाहेर. एवढे दिवस गुलामी केली का? सगळं त्यांनी देऊन टाकलं. म्हणून त्यांनी जे जे मागितले, काय सांगितलं बायबलमध्ये, त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटले. म्हणजे काय, ऍक्च्युली ते आता आम्ही तिकडे एवढ्या लांब जाणार ना, तर ते जुना तुमचं ते रेडिओ पडलाय ना, तो घेऊन जातो रस्त्याने आम्हाला ऐकायला. म्हणजे गंमत म्हणून सांगतोय प्रियांनो. घरात त्यांना काय वाटलं, टीव्ही उचल, फ्रीज उचल, काय उचलायचं ते सगळं उचल. सोनं घे, चांदी घे. सोनं चांदी म्हणजे सगळ्यात टॉप मोस्ट गोष्ट झाली. त्यांना जे जे पाहिजे त्यांनी ते ते मागितलं आणि ते सगळं त्यांना मिळालं. मला खरंच ही लाईफ इन्शुरन्स वाटते. लाईफ इन्शुरन्स म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, जसं म्हणतात ना. एवढे वर्ष तिथं गुलामीमध्ये
काम केलं ना त्याचा पगार त्या दिवशी त्या लोकांनी घेतला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सगळं त्या मिस्री लोकांचं सोनं चांदी त्यांनी घेतलं. फारो म्हटलं, अरे एवढे दिवस तुम्ही कमवलेलं सगळं देऊन टाकलं का? त्यांना झालो ना भिकारी. फारोचा गर्व तुटला प्रियांनो. जेवढं सोनं चांदी होतं मिस्री लोकांचं ते सगळं घेतलं शब्द नाही वापरलाय. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटिले. आमेन. हालेलुया. किती देव महान आहे. फारोची पहिली गोष्ट त्याचे दैवतांना झुकवलं. दुसरी गोष्ट मॅजिशियन त्याचे सगळे तंत्रमंत्र करणारे लोक त्यांना झुकवलं. तिसरी गोष्ट त्याचं सोनं चांदी लुटून टाकलं इस्रायल लोकांनी. चौथी गोष्ट फारोकडं देवाच्या प्रिय लोकांना हे आम्ही पण मानतो की आमचे पुत्र आमचे कन्या आमच्यासाठी संपत्ती आहे. बायबल प्रमाणे किती लोक मानतात आमचे लेकर आमची संपत्ती आहेत प्रियांनो. आमचे लेकर ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी नाराज होऊ नका. तुमच्या मंडळीतले लेकर मी हा विचार नेहमी मांडत असतो. चर्च म्हणजे एक फॅमिली आहे. वयोवृद्ध वडील सगळे पित्या समान आहेत, सगळ्या मातांसमान आहेत, सगळ्या वयोवृद्ध ठीक आहे, बहिणी आहेत, आया बहिणी आहेत, माता आहेत, लेकर आहेत, परिवार आहे. चर्च म्हणजे एक परिवार आहे. चर्च म्हणजे एक परिवार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो ही गोष्ट आपण प्राकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या मंडळीतली लेकरं असू द्या, आपल्या परिवारातली लेकरं असू द्या, ही आमची धनसंपत्ती आहे. फारोला एका गोष्टीवरती फार घमंड होता. तो घमंड म्हणजे त्याच्या लाडक्या ज्येष्ठ मुलाबद्दल. त्याचा मोठा मुलगा याच्यावर फारोचं फार प्रेम होतं. का प्रेम असायचं? राजांचं त्यांच्या ज्येष्ठ मुलावरती मोठ्या मुलावर जास्त प्रेम का असायचं? कारण की तोच मुलगा येत्या दिवसात राजा आहे ना. ज्येष्ठ पुत्राचा अधिकार आहे की त्याने येत्या दिवसात त्या देशाचा राजा बनावं. फारोचा जो मुलगा राजा होणार आहे त्याच्यासाठी फारो फार चांगल्या रीतीची व्यवस्था करायचा. सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. परंतु 12व्या अध्यायात तुम्ही पाहू शकता की प्रथम वत्साच्या मृत्यूची पीडा आली. त्यावेळेस तो येणाऱ्या दिवसात जो राजा होणार होता तो मरण पावला. संपला विषय. फारोचा घमंड तुटला. त्याच्याकडे जे उत्तम आहे परमेश्वराने त्या प्रत्येक गोष्टीत त्याला मोडून टाकलं आणि त्याला दाखवलं की मी यहोवा देव आहे. हालेलुया. फारोचा मुलगा ज्या वेळेस मेला त्यावेळेस फारोला कळालं की यहोवा देव खरा जिवंत देव आहे. पहिली गोष्ट फारोचे दैवत, दुसरी गोष्ट फारोचे मंत्रतंत्र करणारे मांत्रिक, तिसरी गोष्ट फारोचं सगळं जे सोनं चांदी आहे त्याच्या लोकांकडचं, आणि चौथी गोष्ट त्याचा ज्येष्ठ पुत्र. सगळ्या गोष्टींवरती परमेश्वराने दाखवून दिलं तो यहोवा देव आहे. आता एकच पाचवी गोष्ट फारोकडे राहिलेली आहे. फारोला त्याच्या सैन्यावरती घमंड होता. आज ज्या देशाकडे जास्त मोठी आर्मी आहे तो देश जास्त बलाढ्य समजला जातो. आता या फारोच्या आर्मीला संपवायचंय हे निश्चित आहे. पण काय झालं? इस्रायल लोक निघून गेले. आता गेल्यानंतर या आर्मीला कसं मारणार परमेश्वर? फारोचं मन परत कठीण केलं देवाने. परत कठीण झालं. जा त्यांचा पाठलाग करा. आर्मी सगळे कुणीच घरी राहू नका. सगळे जा तलवारी घेऊन जा. तुमचे रथ घोडे काय असतील ते सगळं घेऊन जा आणि मारा त्या सगळ्या इस्रायल लोकांना. बरं, चांगलं प्लॅन दिला. आता सगळ्यांना मारू किंवा रिटर्न घेऊन येऊ, काहीतरी करू, चला त्यांना कॅप्चर करू, परत गुलाम करू. देवाच्या प्रिय लोकांनो सगळं सैन्य त्या ठिकाणी धावत चाललंय. आता लोक घाबरले. इकडं तिकडं डोंगर, समोर तांबडा समुद्र आणि पाठीमागून मिस्री सैन्य. हे ब्लॉक सगळीकडून. असं होतं कधी तुमचं? नसल होतं. तुम्ही धन्य लोक आहात. माझं होतं, बऱ्याच वेळा होतं. संकटाने घेरलो जातो, सगळीकडून घेरलो जातो. पण अशा परिस्थितीमध्ये मोशेने देवाचा धावा केला. हात जसा उंच केला. आता जेव्हा आमचे शिक्षक शाळेत असताना नुसतं मारायची ऍक्टिंग करायचे तर आम्ही 4 हात लांब व्हायचो. मोशेने हे असं केलं, समुद्राला नको बाबा, चला सगळे बाजूला, पाणी सगळं साईडला झालं. मोशेच्या हातात पॉवर होती प्रियांना. किती लोक आमेन म्हणतील? कारण माझा असा विश्वास आहे हा हात मोशेचा राहिला नव्हता. मोशेचा हात आता देवाचा हात झाला होता. आमेन. हालेलुया. तुमचे हात पण देवाचे हात होऊ द्या. हालेलुया. तुमचा हात जिथं लागेल तिथे चमत्कार घडेल. कारण की तुमचे हात देवाला आशीर्वादित करायचे. फक्त असं सैतानाला करा, कोरोना डायरेक्ट पळून जाईल. कोरोना ये इकडं, फक्त असा हात वरती, आजार पळून जाईल. कॅन्सर देऊ का एक फटका येशूच्या नावात, कॅन्सर पळून जाईल. देवाच्या प्रिय लोकांना मी गंमत म्हणून सांगत नाही, पण तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला माहित नाही सैतान तुम्हाला किती घाबरतो. तुम्हाला नाही माहित.
तुमच्यामध्ये एवढी पॉवर आहे, तुम्ही येशूच्या नावाने, येशूच्या वचनाने एवढे भरलेले आहेत ना, की बस तुम्ही येण्याची चाहूल जरी लागली ना, दुष्टात्मे पळून जातात. तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या अग्नीने भरलेले लोक आहात, देवाच्या आत्म्याने, देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहात. हे मोशेने हात वर केला. हात वरती करताच क्षणी समुद्र लगेच महान काम. हालेलुया. पूर्वेचा वारा वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. समुद्राचे 2 भाग झाले. इस्रायल लोक समुद्रातून चालले, ए रस्ता झाला, येस रस्ता झाला. जिथं रस्ता नाही तिथं आमचा देव रस्ता करतो. आमेन. हालेलुया. म्हणून चारी बाजूनी घेरले गेले. रडत बसू नका. रडत बसू नका. चारी बाजूने घेरले गेले. पास्टर कर्ज पण झालं, मुलगा पण दारू पितो, पास्टर तो मला धमकी देतो, पास्टर माझी जमीन असं झालं, माझ्या मुलांनी तसं केलं, सून भांडण करते, सासरा तसं करतो, हा तसं करतो, सगळीकडून घेरलं. अरे सगळीकडून घेरलास म्हणून देवाला धन्यवाद दे, कारण की आता यहोवाच्या गौरवाची वेळ आलेली आहे. आता प्रभू येशूचं सामर्थ्य तुझ्या जीवनात येण्याची वेळ झालेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, घेरले गेलात तेव्हा आनंद करा, कारण की देव तुम्हाला ही दाखवण्याची वेळ आलेली आहे की सगळीकडून तू घेरलास, पण माझ्या कृपेने तुला घेरलेलं आहे ना. हालेलुया. माझ्या सामर्थ्याने तुला घेरलेलं आहे. मी तुला इथून बाहेर काढणार, प्रभू बाहेर काढणार. आणि मग समुद्राचे 2 भाग. इस्रायल लोक निघून गेले पलीकडं. आता इस्रायल लोक पलीकडे का निघून गेले? त्यांच्याकडे कोकऱ्याचं रक्त होतं. किती लोक आमीन म्हणतील? त्यांच्याकडे काय होतं? त्यांनी वलांडण साजरा केला होता ना निघायच्या आधी. त्यांना कोकऱ्याच्या रक्ताचा आशीर्वाद मिळाला होता. रक्त सांडल्याशिवाय आशीर्वाद नसतो हा प्रियांनो, लक्षात ठेवा. रक्त सांडल्याशिवाय आशीर्वाद नसतो. कोकऱ्याचं रक्त असल्यामुळे त्यांना ते समुद्र पार करता आला. पण हे मिस्री सैन्य रक्त नाही चालले तोंड घेऊन. हॅलो, चालले तोंड घेऊन तसंच पुढं. अरे रक्त नाही तुझ्याकडे बाबा, नको जाऊ तिथं, नको जाऊ. अरे नको जाऊ, तू फार जोरात रथ घेतलाय. अरे नको जाऊ. अरे माग वाचल तुम्ही. तुम्ही शेवटची ताकद आहात फारोची. तुमच्यावर घमंड आहे फारोला. अरे दैवतांना फटके पडले तुमच्या. अरे सगळे तुमचे मांत्रिक हारले रे. ते फारोचा लाडका मुलगा गेला. अरे समजून घ्या. तुमचं सगळं सोनं चांदी लुटून चालवलं रे त्यांनी. अरे माग फिरा बाळांनो, माग जा, परत नीट राहा. नाही, घोडे पुढंच. काही लोकांना सवय असते आपलं घोडं दामटण्याची. ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना वळेल नाही तर टळेल. ठीक आहे. नुसते धावत राहिले, मारायचंय मारायचंय. अरे तू मारणार आहेस बाबा, मागे वळ. नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, अख्खं सैन्य समुद्रामध्ये आल्यानंतर हे दोन्ही बाजूने समुद्राच्या पाण्याच्या भिंती झाल्या होत्या. फारोने परत एकदा फारोचं घमंड तोडण्यासाठी परमेश्वराने अद्भुत कार्य केले. मोशेने परत एकदा रिमोट कंट्रोल दाबलं. बोला येशू मसीह की. हे असं सेपरेट झालेला समुद्र आहे. ठक, परत समुद्र जॉईन झाला. तुम्हाला मी सहज सांगत नाही प्रियांनो, ज्या वेळेस लोक तांबड्या समुद्राच्या आत जाऊन रिसर्च करतात, आजही त्यांना रथाच्या चाक जे आहेत त्याचे तुकडे आजही तिथं समुद्रात तळाला सापडतात. लोखंडी रथ वगैरे होते त्या काळामध्ये. त्या रथाचे म्हणजे काहीतरी सैन्य बुडालंय. आता लोकांची शरीरं कुजून गेली असतील, पण त्याचे अवशेष आजही तांबड्या समुद्राच्या तळाशी सापडतात. तुम्ही ऐकताय का चर्च? ह्या भाकड कथा नाहीयेत किंवा आटपाट नगर होतं आणि असं घडलं तसं घडलं नाहीये. हे माझ्या यहोवा देवाचं जिवंत कार्य आहे. प्रभूने सगळ्यांना दाखवून दिलं, तो जिवंत आहे, तो प्रतापी आहे आणि तो महान परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या दिवशी फारोचं सैन्य संपलं त्या दिवशी फारोचा गर्व 100% तुटला. तिथून पुढे आता काय पाठलाग करणार आणि तिथून पुढे काय त्या लोकांना छळणार. देवाच्या प्रिय लोकांनो, फारोकडे असणाऱ्या 5 महत्वाच्या गोष्टी: त्याची दैवत, तंत्रमंत्र करणारे लोक, तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे असलेलं सोनं चांदी, चौथी गोष्ट त्याचा राजपुत्र आणि 5वी गोष्ट त्याचं सैन्य. या सर्व गोष्टींवरती देवाने त्याचं प्रभुत्व दाखवून फारोचा गर्व तोडला. आज या वचनातून एक प्राकर्षणीय गोष्ट समजून घ्या, निश्चित अर्थाने मनावरती लिहून घ्या. रॅप्चर होत असताना, मी परत एकदा बोलतो, रॅप्चर होत असताना कुणाचाही चेहरा डोळ्यासमोर आणा, त्या माणसाला ओक्साबोक्शी रडावं लागणार आहे. जे मागे राहणार आहेत, रॅप्चर होत असताना जे उचलले जातील
त्यांच्याबद्दल देवाची स्तुती असो. पण जेवढे ताठ मानेचे मागे राहणार आहेत ना, त्यांचा प्रत्येकाचा गर्व तोडल्याशिवाय रॅप्चर पूर्ण होणार नाही. त्यांचा घमंड तोडला जाईल आणि त्या काळामध्ये रॅप्चर केलं जाईल. लक्ष देऊन ऐका. या दिवसांमध्ये बरेचसे फारो उठले आहेत. त्या काळामध्ये जसा फारो होता, आज अँटी क्राइस्ट जगामध्ये काम करत आहे प्रियांनो. सैतान जगामध्ये काम करत आहे. खोट्या संदेष्टाचा आत्मा जगामध्ये काम करत आहे. पुष्कळसे खोटे संदेष्टे उठलेले आहेत, ज्यांच्या संदेशाला हजारो आणि लाखो लोक पाहत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, खोट्या संदेशांचे संदेश हजारो आणि लाखो लोक ऐकत आहेत. खोट्या भविष्यवाण्या ऐकणाऱ्यांची गर्दी फार मोठी आहे. वाईट गोष्टींच्या मागे आणि ज्यांनी वचनामध्ये भेसळ केलेली आहे, अशा गोष्टी ऐकण्यासाठी खूप लोकांची गर्दी झालेली आहे. तुम्ही कुठं आहात हे जाणीवपूर्वक पहा. तुम्ही फारोच्या सैन्यात मागे थांबलेले आहात की तुम्ही मोशे बरोबर आपला मार्ग पुढे केलेला आहे, हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवाला ठाऊक आहे. आणि म्हणून आजच्या वचनातून समजून घ्या, एक जो परमेश्वर आहे त्या जिवंत येशूच्याकडे या. म्हणजे तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. प्रभू या वचनाद्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करेल. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी या समयी अंतःकरणापासून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि याचना करतो. आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. आमच्याशी बोल. तुझं बोलणं आम्हाला कळालंय प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा, दिनी प्रतिदिनी तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आमच्याशी बोलत राहा. गूढ गहन गोष्टी आम्हाला प्रकट करत राहा. आणि प्रभू तुझं बोलणं निरंतर आम्हाला कळत राहू दे. तुझ्या सानिध्यात दिनी प्रतिदिनी आमची वाढ होत राहू दे. आम्हाला आज कळालं फारो किती कठीण मनाचा होता आणि त्याचा मन जे कठीण झालं होतं ते कसं प्रभू परमेश्वर तू मेल्ट केलं, कसं त्या फारोला झुकवलं. प्रभू तुझं आगमन समीप आहे. आम्हाला तुझ्या जवळ राहण्यासाठी प्रभू तू कृपा पुरव. आमच्यामध्ये कधीच ताटपणा येऊ देऊ नको. आमच्यात कधीच गर्व येऊ देऊ नको. आम्हाला लीन, दीन आणि नम्र ठेव. इतरांना क्षमा करण्याचं मन दे. तुझ्या सानिध्यात राहण्याचं मन दे आणि तुझा गौरव आमच्या जीवनात होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन.